माऊलींचा एक श्लोक आहे हरिपाठामधला, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांगी मार्ग. माऊली असं म्हणतात की ताक घुसळायचं असतं भरपूर, त्यातनं लोणी बाहेर येतं. या विचारांचं मंथन झालं पाहिजे, त्यातनं लोणी तयार होतं आणि त्यातनं तूप तयार होतं की जे शाश्वत असतं. मला असं वाटतं काही वेळेस आपण ते नाटक, नावं, पात्र, परिचय, सेट सगळं काही क्षण आपण बाजूला ठेवूया. यातनं मंथनातनं निर्माण काय झालं, तर एक फार मोठी मूल्य तयार झाली, फार मोठी मूल्य शिल्लक राहिली. सगळ्यांना एकत्र येऊन काम कसं करावं, प्रेरणा कशी मिळवावी, काही संस्कार कसे करावेत, देशप्रेमाचे संस्कार कसे घडावेत, हे सगळं आहे. हे लोणी आहे. हे सगळं घडलं कसं, याचा मी जेव्हा विचार करतो, आज 13 वर्ष होऊन गेली, पण आजही सगळ्या आठवणी अगदी ताज्या आहेत असं वाटतंय. कशामुळे खरं सांगू का, यातला माझा रोल म्हणजे फक्त फांद्या आणि फळं एवढा पुरताच आहे. मूळ जो वटवृक्ष आहे की ज्याच्या आधारावर मी उभा राहिलो, तो वटवृक्ष म्हणजे शाळीग्राम सर. आपण सर खूप जुनी एक आठवण, वेगळीच, शाळेच्या संदर्भात नाही, मला सांगायची वाटते. प्रत्येक घराण्याला एक कुलोपाध्याय असतो. आम्ही पुरंदर आहे, सासवडचे. आमच्या घराण्याचे एक कुलोपाध्याय होते, त्यांचं नाव शाळीग्राम. त्याच परंपरेतला मी आणि त्याच परंपरेतले शाळीग्राम सर की ज्यांनी माझ्याकडे हे सगळं करून घेतलं, माझ्या हातावर हे तीर्थ दिलं आणि माझ्याकडनं करून घेतलं, आणि त्याचमुळे हे साकार होऊ शकलं. आणि आज आपल्या बरोबर गप्पा मारण्यासाठी आले शाळीग्राम सर. अनेक अनेक विषय आहेत जे बोलावेसे वाटतायत, सांगावेसे वाटतायत, पण मी थांबणार आहे, कारण सरांनी बोललं पाहिजे. हे सगळं कसं घडलं, केवळ नाटक भूमिका म्हणजे नाटक नव्हतं, त्याच्या मागे खूप मोठं बळ लावावं लागणार होतं. या सगळ्या बळाची प्रेरणा, बळाची ताकद म्हणजे शाळीग्राम सर होते. काय सांगू कीर्तराजाची, काय सांगू कीर्तराजाची, मराठी मुलखाची, रामराजाची, देवगिरी शोभे अयोध्या खास, वाटला हेवा इंद्रलोकास, झळकती चंद्र सूर्य कळसास, जी 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 झळकती चंद्र सूर्य कळसास, जी 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 झळकती चंद्र सूर्य कळसास, जी जी जी. सरांचं शाळेकडे खूप बारीक लक्ष असायचं. एक घटना सांगतो, म्हणजे सरांची प्रशासकीय ओळख आपल्याला होईल. जाणता राजाचा काळ होता, शाळेमध्ये धुमाकूळ चालू होता. अभ्यासक्रम तर चालू होताच, कारण आपण म्हटलं होतं अभ्यास बुडवून काहीही करायचं नाही. शाळेच्या वेळेच्या आधी, शाळेच्या वेळेच्या नंतर 3000 मुलं इथे काम करत होती. सरांना एकदा म्हणलं मी, सर जर आपण राऊंड घेऊया ना या वरांड्यातनं. त्यावेळेस सर असं म्हणाले, मी तुमच्याबरोबर येईन, कुठे काय वास्तूमध्ये कमी आहे, कुठे काय कमी आहे ते मी बघीन, पण वर्गात जाऊन बोलण्याचा अधिकार फक्त मुख्याध्यापक या नात्याने तुमचाच आहे. या पदावर काम करत असताना आपली ताकद, आपल्या मर्यादा आणि त्याचबरोबर आपली कर्तव्य ही जाणून घेणं खूप महत्वाचं असतं. सरांच्या बाबतीमध्ये शैक्षणिक क्षेत्रातल्या एन्सायक्लोपीडिया म्हणजे सर आहेत. सर तुम्हीच बोला आता. पुरंदर सर, तुम्ही आता जेव्हा उल्लेख केला की पुरंदरे आणि शाळीग्राम यांचं नातं काय, तुम्हाला माझी एक आठवण सांगतो की जो जाणता राजा आपण इथे केला,
त्याच्यासाठी अपार कष्ट घेतले. तर तो बाबासाहेब पुरंदरेंच्या प्रयत्नात खूप साकार झालेला होता विषय. ते आमच्याकडे एकदा घरी माझ्या घोड्यावर आले होते आणि घरी आल्यानंतर ते आत आले आणि त्यांनी आम्हाला मुजरा केला. तर ते म्हणाले का? तर ते म्हणाले की तुम्ही आमचे यजमान आहात. पुरंदरे आम्ही, शाळीग्राम तुम्ही, कारण आम्ही कुलोपाध्याय. कुलोपाध्याय. तर त्यामुळे मला जे तुम्ही आता विषय केलात ते एकदम स्मरण आलं लगेच की बाबासाहेब ज्यावेळेला आमच्याकडे आले, आम्हाला वाटतं किंवा आपणच त्यांचे पाय धरले पाहिजेत, कारण इतकी मोठी व्यक्ती. तरी देखील त्यांनी, माझे वडील होते त्यावेळेला, त्यांनी आम्हाला असा मुजरासारखा केला. नाही म्हणाला तुम्ही आमचे कुलोपाध्याय आहात. ती मला तुमच्या आता याच्यावर एकदम आणि हेच नातं पुढच्या दीर्घ काळामध्ये शाळेमध्ये, संस्थेमध्ये, त्या जाणता राजाच्या कामामध्ये, असंख्य उपक्रमामध्ये जे पाठीशी उभे राहिले आणि जाणवलं की आमचे कुलोपाध्याय किरणजी शाळीग्राम आहेत, कशाला भ्यायचं. मी ज्या वेळेला या शाळेमध्ये संस्थेने माझ्याकडे जबाबदारी दिली, म्हणजे मी खरं म्हणजे आलो 2003 साली. माझ्याकडे संस्थेने पूर्ण शाळांची व्यवस्थापन दिलं. संस्थेच्या बर. कारण मी आलो 2001 ला. आणि 2001 मध्ये ज्यावेळेला त्यांनी मला काही विषय अभ्यास करायला सांगितले, खूप प्रश्न होते या संस्थेमध्ये. त्याच्यानंतर मला असं वाटलं की आपल्या सगळ्या शाळा एका वेगळ्या उंचीवर गेल्या पाहिजे. जी उंची लोकमान्य टिळकांनी, आगरकरांनी, चिपळूणकरांनी मिळून दिली आहे, त्या उंचीपर्यंत आपल्याला पोहोचलं पाहिजे. आणि आपण जर त्यांनी ज्या स्थापन केलेल्या शाळा असतील तर त्यांची जर उंची नाही गाठू शकलो तर आपण काय करायचं? नुसती नावं कशाला घ्यायची? नावं कशा घ्यायची? आमच्या गोरगरीब रयतेला आम्ही अन्न पाण्यासाठी वणवण भटकायला लावून देवांवर अभिषेकाच्या थारा धरून बसलो आणि त्यांच्या पालख्या मिरवू लागलो, तर ते देवांना तरी आवडेल का? कारभार कसा मंगळवेढ्याच्या दामाजी पंथासारखा करावा, आणि तसा तो आपण केला तर प्रत्यक्ष पांडुरंगच आपल्या पाठीशी उभा राहील पंत. आणि राजे, गोरगरिबांचं आणि शेतकऱ्यांचं ज्यामुळं नुकसान होईल अशी इनामं, वतन आणि हक्क देवदेवस्थानांनाही देऊ नका. तेही देवाला आवडणार नाही. म्हणून मग मला असं वाटलं त्यावेळेला की आपल्या सगळ्या शाळांच्या उंची वाढवल्या पाहिजेत. मी अनेक शाळांच्याकडे माझं लक्ष असायचं, त्या ठिकाणचे विषय मी हाताळायचो. न्यू स्कूल टिळक रोडचा मी माझी विद्यार्थी. मी 1970च्या SS पास आउट. आणि त्या केसमध्ये तिथेही मी अनेक विषय पाहिले, त्या शाळेमध्ये जे प्रश्न होते ते सोडवले. त्याच्यानंतर मला संस्थेने सांगितलं की तुम्ही न्यू स्कूल रमणबागेमध्ये लक्ष घाला म्हणून. आमचं भाग्य. आणि मग ज्या वेळेला मी इथे आलो, मी तुम्हाला सांगितलं त्यावेळेला की तुमचं योगदान विद्यार्थ्या असल्यापासून या शाळेवर आहे. म्हणजे तुम्ही या शाळेचे माझे विद्यार्थी. तुम्हाला माहित होतं? हो. म्हणजे एखाद्या गोष्टीचा अभ्यास करताना केवळ ती व्यक्ती कोण आहे, काय, याच्या त्यांचा एवढा पागचा अभ्यास पूर्ण या शाळेचा विद्यार्थी असेल. करेक्ट. म्हणजे हा माझी विद्यार्थी आहे, तो या शाळेमध्ये शिक्षक झाला, आता त्याला आपण पदाधिकारीची पदोन्नती देणार आहोत. म्हणजे त्यांनी ही शाळाच उंची आपल्या काळामध्ये खूप मोठी प्रसिद्धी आणि गाठावी पाहिजे, हे माझं ध्येय होतं त्यावेळेला. आणि म्हणून मग मी त्यावेळेला असं म्हटलं की तुम्ही संपूर्ण वर्षभर आपल्याकडे एक विषय घेऊन असा झाला पाहिजे की सगळी शाळा झपाटली गेली पाहिजे. खरंय सर. आणि मग झपाटली गेली तर कुठला विषय घ्यायचा? तर आपल्याला माहिती आहे की आपण महाराष्ट्रीयन, पुण्यातले, आणि झपाटलेला सगळ्यात मोठा विषय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. तो जर आपण झपाटून काढला, आणि सुदैवाने तुम्ही माननीय बाबासाहेब पुरंदरेंच्या तालमीत तयार झालेला होतात. तुम्ही मला आठवते अजून त्यावेळेला की एका शाळेची आपली परीक्षा संपली होती आणि मी तुम्हाला त्या दिवशी म्हटले की आपण पुढल्या वर्षी काय करायचं. तुम्ही मला 2-3 विषय सांगितले, पण मी सांगितलं नथिंग डुईंग.
आपण हा विषय या पद्धतीने करावा अशी माझी अपेक्षा आहे. तर तुम्ही मला म्हणालात की मला 1-2 दिवस द्या, मला विचार करतो होईल का नाही म्हणून. 2 दिवस विचार करायला द्याल का हे विचारणं म्हणजे मला खरं म्हणजे मोठं धारिष्ट वाटत होतं. कारण तुम्हाला माहिती आहे की माझ्या मनात एखादा विषय आला की तो करायचा, पक्क ठोकायचा हा विषय. आणि मग त्यामुळे त्यावेळेला मी काय केलं की तुम्हाला सांगितलं की हा विषय तुम्ही पाहायचा पूर्ण अकॅडमिक, आणि त्याचं जे काही नियोजन आहे ते सगळं तुम्ही पाहायचं. बाकी तुम्ही काहीही काळजी करू नका. त्याच्यासाठी ते इन्फ्रास्ट्रक्चर कसं करायचं, तो कसा घडवायचा, काय करायचा. आणि मी त्यावेळेला असं म्हटलं की संपूर्ण विद्यार्थी म्हणजे शाळेतला पटांवरचे सर्व विद्यार्थी आपल्या रंगमंचावर असले पाहिजे. सेवक सुद्धा, काय सेवक, शिक्षक आणि शाळा समिती सदस्य. म्हणजे जी शाळा समिती आमची होती त्यावेळेला ते सदस्य पण त्याच्यात पाहिजेत. आणि मग तुम्हाला मी सांगितलं की मी तुम्हाला माझी भूमिका आहे, मी नंतर सांगेन काय आहे ती. सर हे मिरॅकल आहे, मिरॅकल आहे. आपण जे अनेक आश्चर्य म्हणतो ना, मला असं वाटतं हे आश्चर्य आहे खरोखर की 2500 मुलं सेवकांपासून संस्थाचालक प्रमुखांपर्यंत सगळेजण एकत्र येऊन काम करतात. यांची काय नातेसंबंध जोडले असतील, कसा धाग्याने हा सगळा विषय बांधला असेल. आणि त्याचबरोबर हे धागे बांधताना, हे नातेसंबंध जोडताना सुद्धा कुठेही नियमांना तडजोड नाही, अजिबात नाही. जो माझा कायम आग्रह असायचा की नियम आपण कुठलाही तोडायचा नाही. त्याचं कारण आपण नियम पाळणारी माणसं आहोत. आपण कोणताही नियम तोडायचा नाही आणि त्या पद्धतीने काम करायचं. आपण त्याचं टाइम टेबल पक्क करायचं. आणि म्हणून मी त्यावेळेला सांगितलं तुम्हाला की ज्या वेळेला आपण याची प्रॅक्टिस सुरू करू, सराव सुरू करू, त्यावेळेला बाबासाहेबांना इथं बोलवायचं. तुम्ही म्हटलात त्या विषय माझ्याकडे, आणि बाबासाहेब त्या दिवशी आले. किती आनंद झाला, मी पाहिले माझ्या डोळ्यांनी. मला अजूनही तो दिवस आठवतो. त्यांना किती आनंद झाला. सगळी अख्खी शाळा आपली इथे होती, शिक्षक सगळे आम्ही होतो त्यावेळेला. किती आनंद झाला असेल त्याला. केवळ भाग्यवान आम्हीच नाही, त्यावेळची मुलं सुद्धा खूप भाग्यवान. हे सगळं एका रंगमंचावर दिसत आहेत. बाबासाहेब पुरंदरे वयाच्या 80च्या पलीकडे गेलेत आणि तरी ते आपल्याला भाला शिकवतायत, तलवारबाजी शिकवतायत, घोड्यावर बसायला शिकवतायत. प्रत्येक अभिनयाचे बारीक सारीक अंग ते आपल्याला सांगतायत. शिवाजी महाराज कसे चालत असतील, त्यांचा पेहराव कसा असेल, तो रंगमंचावर किती असावा. आधीच्या काळामध्ये तो 100 फूट होता. तुम्ही म्हणलात 100 फूट का घेऊन बसलात, आपल्याला हे असं मोठं स्वप्न बघायचंय. तुम्ही विचारलात मला किती फूट पाहिजे, म्हणलं सर 2500 मुलं जर त्या एखाद्या व्यासपीठावर उभी राहिली तर त्या मंचाचं काय होईल, ते लाकडी मंच कसा टिकेल, काय करूया आपण. आणि त्यावेळेस तुम्ही मला ही कल्पना सुचवली. त्यावेळेला सवाई गंधर्व महोत्सव आपल्याकडे नेहमी दरवर्षी व्हायचा. आणि ज्या वेळेला आपण हा जाणता राजाचा संपूर्ण वर्षभर या शाळेमध्ये उपक्रम राबवायचा विषय केला, त्यावेळेला मी त्या सवाई गंधर्वच्या म्हणजे भीमसेन जोशींचे चिरंजीव श्रीनिवासजी जोशी आणि मुकुंद संगोराम यांच्याशी बोललो. आम्हाला तो जे स्टेज आहे, तुमचं जो रंगमंच आहे, तो नंतर 3 दिवस तिथे तुम्ही ठेवायचा आहे. इतकी डॉक्युमेंटेशन पाहिजे होती की प्रत्येक कलाकाराच्या गळ्यामध्ये पाटी, मी कोण, माझं नाव. तुम्हीच मला म्हणलात की आमचे शिवाजी महाराज गळ्यात पाटी घालून नाही फिरणार, ते त्यांच्या पहिरावातच राहणार. हा जो तुमचा होल्ड आहे ना सर, तो आम्हाला फार आवडायचा. त्यावेळेला आपण नावं दिली होती ती, ते अजूनही माझ्याकडे आहे बरं का घरी. तुम्ही जर पाहिलं तर माझ्याकडे नंबर दिले होते आपण. हो, माझ्याकडे आहे अजून, ते मुद्दाम जपून ठेवले. ती फार मोठी आठवण आहे माझ्या तसं जर पाहिलं तर. कारण तो जो काही आपण त्या वर्षी केलेला उपक्रम आहे तो
अप्रतिम, त्याचे कुठेही तुलना होणार नाही असा तर आपण केलेला विषय होते. संपूर्ण वर्षभर जी शाळा ज्या धुंदीत होती ना, धुंदीत, अगदी बरोबर. अगदी ती तशी धुंदी कुठेही येत. सर ही धुंदी आता 13 वर्षानंतर सुद्धा तशीच आहे. आत्ताचे मागचे सगळे आपण जाणताराचे एपिसोड बघितले ना, लक्षात येईल. सर आम्हाला खूप छान वाटतंय. सर आम्ही तिथे त्या भूमिकेमध्ये तिथे होतो. सर त्या मावळ्याच्या भूमिकेत मी होतो. सर त्या हल्ल्याच्या वेळेस मी होतो. इतकं आठवणी मुलांनी आतमध्ये साठवून ठेवल्यात. हे संस्कार मला वाटतं ह्या निमित्ताने आपण कधीतरी एकदा पुन्हा त्यांचं एकत्रीकरण करावं या सगळ्या विद्यार्थ्यांचं, आणि एक फार चांगला मोठा समारंभ करून घ्यावा. कारण हे सगळे आता आपले माजी विद्यार्थी आहेत. त्यांना या शाळेसाठी इतक्या मोठमोठ्या पदावर पोहोचलेत. सर इतक्या मोठमोठ्या पदावर पोहोचलेत. किती नावं घ्यायची. आणि प्रत्येक जण त्या मोठ्या पदावर गेलेला, मोठं काम करणारा सांगतो, सर 2013 जाणता राजा, सर 2013 जाणता राजा. एका नाटकाने काय जादू घडवून आणली माणसांच्या आयुष्यामध्ये. त्या नाटकामध्ये एक वाक्य आहे. आपण हे वाक्य कलाकार म्हणून आम्ही ती बोलतो, बाहेर पडतात तोंडातनं, पण त्याच्या मागे जी काही ताकद असते ना, शिवाजी महाराजांना जिजाऊसाहेब सांगतायत, राजे मोठे व्हा, खूप खूप मोठे व्हा. मोठे व्हा म्हणजे काय सर नेमकं? वयाने ते तर आपण होतोच, आमचं नाही का पांढरं झालं. पण मोठे व्हाणे म्हणजे नेमकं काय? आणि पुढे ते असं म्हणतात, तुमचा जन्म सूर्यकुळात झाला आहे, तुम्ही कालचक्रालाही फिरवू शकाल. ही ताकद, ही वाक्य जेव्हा या मुलांच्या कोळ्या मनामध्ये आतमध्ये जाऊन बसली ना, तेव्हा त्यांनी जग उलटून टाकलं. अशा असंख्य आया तुमच्याकडे आशेनं बघतायत राजे. मोठे व्हा, खूप खूप मोठे व्हा. नाही, हा जो संस्कार आपण त्या मुलांच्यावर केला त्या वर्षी, तो अप्रतिम. सर आम्ही तर अगदी छातीठोकपणे सांगायचो, 0 बजेट, 3000 मुलं, 10,000 ऑडियन्स, हे सगळं जे आहे ते कसं घडलं असेल? त्यामध्ये आम्ही कलाकार समोर दिसतो, मुलांना कलाकार समोर दिसतात, त्यांचा पेहराव दिसतो, त्या कोणत्या भूमिकेत दिसतात, पण त्याच्या मागे जी ताकद आहे लागतेच ना. कुठून आणायचं? मी प्रत्येक वेळी तुमच्याकडे समस्या घेऊन येतो, सर ती ड्रेपरी लागणार आहे, कुठून आणायची? सर या 3000 मुलांना मेकअप करायचा आहे, काय करू? सर ते स्टेज मोठं करायचं आहे, काय करू? मी समस्या घेऊन येत होतो आणि प्रत्येक समस्येचं उत्तर तुम्ही मला देत होता, म्हणूनच हे घडू शकलं. अगदी बरोबर आहे याच्यामध्ये. पण याच्यामध्ये आपल्याला अनेकांनी मदत केली या सगळ्या गोष्टींच्या मध्ये. म्हणजे आपला जो माजी विद्यार्थी संघ आहे त्यांनी मदत केली, सवाई गंधर्वची जी सगळी व्यवस्थापन आहे त्यांनी पूर्ण मदत केली आपल्याला. म्हणजे त्यांना 2-3 दिवस भाडं त्यांनी दिलं. मला आठवतंय ते LED जो स्क्रीन होता तो त्यांना काढायचा होता, कारण त्यांना नाही म्हणलं तरी, पण मी त्यांना सांगितलं की नाही, हा आम्हाला पाहिजे. कारण आपली अशी कल्पना होती की अगोदर 2500 आपले विद्यार्थी आणि त्यांचे 2 पालक 5000 येतील. पण मला असं आठवते अजूनही की त्यावेळेला 10,200 साधारणपणे आपल्याकडे. सर ही संख्या 13 वर्षानंतर ही लक्षात आहे. त्यामुळे त्या LED जे त्यांनी ठेवलं सवाई गंधर्वच्या मंडळींनी, ते इतका उपयोग झाला त्याचा की लोकांना ते अक्षरशः भरभरून पाहायला लागलं. कित्येकांनी आपल्याला सांगितलं त्यावेळेला, मला तर फोन करून आले, वा अप्रतिम अप्रतिम. सर एक समस्या घेऊन मी तुमच्याकडे आलो होतो, ती म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येने काम करायचे कुठले अपघात होता कामा नये. तुमचा हा आग्रह होता की कुठल्या एक किंचितही अपघात होता कामा नये. वैद्यकीय सेवेची काय व्यवस्था केली आहे तुम्ही मला विचारलं होतं, आणि त्याचं उत्तरही तुम्हीच दिलं होतं. डॉक्टर्सना आपण आणून इथे उभं केलं होतं. मैदानाची स्वच्छता करायची होती, मैदान नीट करायचं होतं. त्याचबरोबर या सगळ्याच्या परीक्षणासाठी आपल्या काही VIPs बोलवायचे होते की त्यांनी आपल्याला रेकमेंड करायचं होतं की होय आम्ही हा प्रयोग बघितला. यासाठी VIPs तुम्हीच बोलवले होते. कलेक्टर पासून आपण केलं होतं, शिक्षणाधिकारी सगळे त्यांची आपण सांगितलं होतं की ह्या सगळ्यांनी, त्यांना सांगितलं होतं की तुमच्या सगळ्या अपॉइंटमेंट तुम्ही कॅन्सल करायचे, तुम्ही त्या दिवशी इथं उपस्थित आवश्यक आहे, मला चालणार नाही. आणि तेव्हा सर तुम्ही सांगताय ना, आम्ही 100%. आणि खरोखर त्यावेळेला सगळे आले होते त्यावेळेला आपल्याकडे. तुमच्यासाठी गाडी पाठवणार नाही,
तुम्ही तुमच्या गाडीतनं यायचं, कारण आमच्याकडे आपण इथं सगळे गुंतलेलो होतो सगळ्या प्रोसेसमध्ये, त्यामुळे ती व्यवस्था होणार नाही. तुम्ही तुमच्या स्वतःच्या वाहनाने सगळे आपल्यावर जे प्रेम आहे ना, तुम्हाला मी सांगू सगळ्या प्रोसेसमध्ये, याचं कारण मी ज्या वेळेला या शाळेमध्ये आलो त्यावेळेला मला ही शाळा ही पुण्यातली 1 नंबरची शाळा करायची होती. आणि मला आठवत आहे की त्यावेळेला इव्हन मला शासनाचे अनेक लोक म्हणायचे की पुण्यातली 1 नंबरची शाळा कुठली, न्यू इंग्लिश स्कूल रबरबाग. आणि मला इतकं माझी कॉलर ताठ व्हायची त्यावेळेला. म्हणजे मी तर काही केलेलं नसायचं, करणार सगळे तुम्हीच लोक असायचे. अकॅडमिक्स, बाकीच्या गोष्टी, प्रशासकीय गोष्टी, विविध कलाकार आणि याच्या गोष्टी, म्हणजे जे काही वेगळे विषय चालतात आपल्याकडचे, निरनिराळ्या स्पर्धांच्या मध्ये आपण जे जातो ते सगळे तुम्हीच करायचे. पण कॉलर मात्र माझी ताठ व्हायची, कारण मी या शाळा समितीचा त्यावेळेला अध्यक्ष होतो. आणि त्या वेळेच्यामध्ये ही शाळा इतकी भरभरून आपली उंच गाठली. मला इतिहासातलं ते वाक्य पुन्हा एकदा आठवत आहे. वाक्य फार छान असतात. लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. तुम्ही आमच्या सगळ्यांचे पोशिंदे होता सर. आज हे तुम्हाला सगळं दिसतंय वैभव, पण खरं सांगतो सर, पाठीशी इतका खंबीर आधार होता, आम्हाला कशाची भीतीच वाटली नाही. हे धाडस करणं सोपं नव्हतं. अगदी बरोबर आहे. कारण संपूर्ण वर्षभर हा उपक्रम आणि हा विषय कसा, आता छत्रपती शिवाजी महाराज हा विषय म्हटल्यानंतर लोक असं भिनायचं त्यांच्यामध्ये. मग तो मावळा असेल, ते गडी असेल, आणि प्रत्येकाच्या पात्र ठरलेली होती. तुम्ही मला विचारलं होतं सर की सर तुम्ही कुठली भूमिका करणार. मी तुम्हाला म्हटलं होतं त्यावेळेला माझा स्वभाव आणि मला जे वाटतं की जा आणि ठोक, असं मी सांगितलं होतं. मग ते म्हणाले तुम्ही एक काम करा. एखाद्या संस्थेचे ब्रीदवाक्य असतात ना, ब्रीदवाक्य म्हणतात त्याला, की ह्या संस्थेचे हे ब्रीदवाक्य. तसं शाळीग्राम सरांचं आमच्या ब्रीदवाक्य जा ठोक. ठोक म्हणजे काम कर. आणि म्हणून तुम्ही मला सांगितलं की अफजल खानाचा जो वध होता त्यावेळेला तिथला जो पंडित होता, ट्रॅक तसाच चालू होता. आणि तो तुम्ही म्हटलात की त्यांनी द्यायचं शिवाजी महाराजांना तीर्थ आणि सांगायचं ठोक. मी सांगितलं हे मी करणार हा विषय. आणि मला मनापासून तो इतका आवडला की अफजल खानाला जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी ठोकलं, हे सगळ्यात बेस्ट विषय. माहूर लक्ष्मी दारुघर, हे चंडमंड भंडासुर खंडिनी जगदंबे, उद्दंड दंड महिषासुर मर्दिनी दुर्गे, महाराष्ट्र धर्मरक्षिके तुळजा भवाने दारुघर. दारुघर पये दारुघर. अकाल मृत्युहरणम विघ्न व्याधि विनाशनम अंबा पादोदकम तीर्थम जठरे धारयाम्यहम. उदयोस्तु जगदंब. आऊसाहेब, तुमची इच्छा पूर्ण करण्याचं मला सामर्थ्य द्या. सर, थोडासा वेगळा विषय. तुम्ही कुलोपाध्याय आहात, तुमच्या घरातलं सगळं वातावरण धार्मिक आहे. हे जे महाराजांच्या हातावर तीर्थ दिलं गुरुजींनी, अकाल मृत्यू हरणम विघ्न व्याधी विनाशनम अंबा पादोदकम तीर्थम जठरे धारयाम्यहम, काय अर्थ आहे सर याचा? जे तीर्थ आहे हे तीर्थ तुम्ही घ्यायचं आणि तुम्हाला तुमच्या जठरामध्ये म्हणजे आपल्या पोटामध्ये ते हे करून घ्यायचं. कुठलेही तुम्हाला अकाल मृत्यू त्याने येणार नाही. केवढा मोठा विश्वास प्रत्यक्ष त्या प्रसंगात सुद्धा. आणि तुम्ही नेमके बरोबर मला ही भूमिका मी करणार आहे. आणि म्हणून मी म्हणायचो तुम्ही पुढे व्हा, मी आहे मागे तुमच्या, तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही योग्य करणार याची मला खात्री होती. आणि म्हणूनच मी त्यावेळेला ठरवलं की आपण हा विषय करायचाच. सर तो आणि तुम्हाला आठवत असेल तर पुण्यातल्या अशा कुठल्याही शाळेंनी अशा पद्धतीचा उपक्रम नंतर केले, अनेकांनी आपल्या पाहून अनेकांनी केले. लँडमार्क आपण आपला जो लँडमार्क होता तो सगळ्यात महत्वाचा विषय. म्हणजे आपण सगळ्यांना त्याला बोलवतो, शिक्षण विभाग सगळे इतके आनंदित होते त्यावेळेला. आणि मग त्यामुळे काय व्हायचं, आपण ज्यावेळेला शिक्षण विभागात जायचो ना, रमण बाग आहे का लगेच सही करायची, संपला विषय. काय तुमचं सर, तुमचं ना काय प्रॉब्लेम नाही. सर एक आठवण आठवते मला.
तुम्हाला नक्की सांगता येईल ती की या सगळ्याचं शूटिंग करण्यासाठी आपण एकाला काम दिलं होतं. मला वाटतं मला वाटतं संजय Shooting. मयेकर आणि हे केलं team होतं होती. त्यांना आपण. आणि शूट करण्याचं हां. कॅमेरा म्हणून असं एकाला दिलं होतं. त्यांनी असं सांगितलं होतं, आम्ही सुरुवातीला ते सगळे कॅमेरे लावले. सुरुवात झालं नाटक, माहेराची वाट माझी जाते पंढरीशी, आणि ज्यावेळेस अख्खी दिंडी स्टेजवर आली तेव्हा आम्ही तो कॅमेरा, ते स्टँड तसंच ठेवला आणि फक्त बघत राहिलो. ते मला सांगितलं त्यांनी की आम्हाला हे असं काही वाटलंच नाही इतकं होईल म्हणून. म्हणजे सगळ्यांना वाटलं की आपण पाहावं. आपल्या मुलांनी त्यावेळेला ज्या पद्धतीचं तो हे केला, शो केला, तो इतका फर्स्ट क्लास होता सगळा. आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो ना, तल्लीन झाली होती सगळी आपली सगळी तल्लीन. म्हणजे कारण मी मागे होतो त्यावेळेला. हो, शिवजन्माच्या वेळेस साखर वाटणं हे एक आनंदाची गोष्ट प्रसंग आहे आपल्या नाटकामध्ये. कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या, कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ. तर यातली खरं म्हणजे सांगू का सर, मी फार थोडा भाग घेतला होता. अनेक विषय अनेकांवर सोपवून दिले होते आणि त्याला पूर्णपणे त्याचं स्वातंत्र्य दिलं होतं की अरे तुम्हाला काय वाटतं. त्यामध्ये शिवजन्माच्या वेळेस साखर वाटणे आपली परंपरा आहे. तर एका पोराच्या लक्षात आलं की अरे साखर वाटायची आहे, तो प्रेक्षकांमध्ये गेला होता साखर वाटायला. आणखीन एक तुमचं प्रशासन म्हणून जे दृष्टिकोन असतो तो जाणवला होता की आपल्या नाटकामध्ये ती भव्यता, ते वातावरण निर्माण करण्यासाठी घोडा पाहिजे. असं मी म्हणलं, तुम्ही म्हणलं घोडा नाही पाहिजे, समोर 10,000 प्रेक्षक आहेत, उधळलं तर काय या, नाही आणायचं घोडा. मनात आम्ही खट्टू झालो. पण तुमचा जो थिंकिंग आहे ना की कुठल्याही प्रकारचा अपघात होता कामा नये, आपण स्टेजवर फक्त मुलांना घेतोय, प्राण्यांना नाही. पण तरी सुद्धा एक गंमत झाली होतीच. त्या सामानाची बैलगाडी इकडे तिकडे फिरत होती आणि त्या माणसाला तुम्ही सांगितलं की तुझी बैलगाडी त्या दिवशी घेऊन यायची. गावोगावच्या जत्रा यात्रा रंगू लागल्या. गावगावच्या जत्रा यात्रा रंगू लागल्या. मीच राधिका, मीही कुब्जा, मीच खेळते रंग. माझे बाई तुझे, सखी बाई तुझे, भिजले गोकुळ त्या अद्वैती, भिजले माझे अंग. माझे बाई तुझे, सखी बाई तुझे. मराठीच्या या मातीत जडला लावणीचा मज ढंग, मराठीच्या या मातीत जडला लावणीचा मज ढंग. तो ढंग मराठी रंगराजसा भिनला मम अंतरी, तो ढंग मराठी रंगराजसा भिनला मम अंतरी. आणि त्या प्रसंगामध्ये त्यांनी त्या इतकं हौशीने केलं, आपल्या बैलांना झूल घातली, रंगवलं. वास्तविक त्याचा शाळेचा काय संबंध नव्हता. आणि ती बैलगाडी त्यांनी गावोगावच्या जत्रा यात्रेमध्ये आणली. प्रत्येक प्रसंगाला म्हणजे टाळी एकदाच वाजली, नंतर लोक टाळ्या वाजवायचे विसरूनच गेले. सर्वात कमाल म्हणजे सगळा प्रयोग संपला, आपण सर्वजण घामाने चिम्म भिजलो होतो. बाबासाहेब होते, सर्वजण उभे राहिले होते आणि आपण सगळ्या प्रेक्षकांना वंदन केलं. राजा शिवछत्रपती की, राजा शिवछत्रपती की, राजा शिवछत्रपती की. एक शाळा, मराठी माध्यमाची शाळा हे एवढं करू शकते, ही ताकद मराठी माध्यमाच्या शाळांची आहे. आणि हे आपण करू शकतो. जसं शिवाजी महाराजांना आधीचा संस्कार मध्ये सांगितलं होतं नाटकातलं वाक्य, तुम्ही कालचक्रालाही फिरू शकता. येस, मराठी शाळा करू शकतात, आमच्या शाळा करू शकतात. हे दाखवलं आपण, हे सिद्ध. असं तुम्ही त्यावेळेस बोललात, ते रेकॉर्ड आहे बरं का आपल्याजवळ. शेवटी काय अनेकाला काय व्हायचं त्यावेळेला, इंग्लिश माध्यमांच्या शाळा या खूप चांगल्या,
आणि आत्ताही तसंच मराठी होतं. माध्यमाच्या नाही, त्यांच्या तुलनेने त्यांची गुणवत्ता कमी असं जे काही चित्र निर्माण केलेलं होतं किंवा हो. आजही असेल ते कदाचित, पण त्या केसमध्ये आपण प्रूव्ह केलं की नथिंग डुईंग. मराठी माध्यमाच्या शाळांची गुणवत्ता ही त्या तोडीचीच आहे. केवळ नाटक नाही, त्या वर्षी निकाल जो निर्णय लागला 10वीचा 100%. 100%. एवढंच नाही तर 2 विद्यार्थी मेरिटमध्ये आले होते. बोलण्यात आले ते त्या वर्षी. मी तुम्हाला म्हंटल वा इथे आपण जिंकलो. जिंकलो. एक वातावरणच होतं. मी सांगेन सगळे जण एका दिशेने काम करत होते. नाही तर तुम्हाला मी जे सांगितलं ना की छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं असतं हे आपले विद्यार्थी शिक्षक हे पण व्हिज्युअलाइज करायचे. अरे हे मी करता कामा नये बुवा, आपण हे करता कामा नये, आपण गडबड करता कामा नये. तुम्हाला आठवत असेल मी ज्या वेळेला या शाळेमध्ये अगदी सुरुवातीला आलो त्यावेळेला मी तुम्हाला असं म्हटलं होतं की आपली विद्यार्थी किती दंगा करतात, कारण आपली मुलांची शाळा. हो. त्यावेळेला मी तुम्हाला असं म्हटलं होतं की मुलं आली शाळेमध्ये की पहिली 10 मिनिटं फक्त त्यांनी धुळगूस करायचा, काय दंगा करायचा. नंतर त्यांनी संपूर्ण दिवसाची मध्ये कुठे दंगा करायचा नाही, कारण त्यावेळेला असा एक विषय चालला होता की मुलं फार दंगा करतात, हे करतात ते करतात. तो दंगा त्याच्यानंतर ज्या वेळेला आपण हा प्रयोग केला जाणता राजा, त्याच्यानंतर कधीही आपल्याला दिसला नाही बघा तुम्ही. कारण तो जो संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांचा जो झाला तो आपल्या मुलांनी अक्षरशः मनामध्ये ठासून गेला. त्यांचं चरित्रामध्ये एक वाक्य आहे, काही पराक्रमाचा तमाशा दाखवा. पराक्रमाचा तमाशा म्हणजे सादरीकरण असेल. आपली जी सगळी ताकद आहे ती तिथे दाखवा, त्या स्टेजवर दाखवा आणि त्याचप्रमाणे मैदानावर दाखवा. वर्गात आल्यानंतर अभ्यास तिथे आपण टाळू शकत नाही, टाळण्यापेक्षा ते अनिवार्यच आहेत, त्याच्यासाठी तर शाळा आहेत. परंतु मुलांमध्ये प्रचंड ताकद असते, प्रचंड ताकद असते. ही ताकद चॅनलाइज करण्यासाठी आपण असंख्य उपक्रम इथे करत होतो. या उपक्रमांकडे बघण्याचा दृष्टिकोन अनेकांचा वेगवेगळा असू शकतो की या उपक्रमांमुळे काय घडतं, अभ्यासात मार्क काय होतात, मार्कांचं काय होतं. नाही, या सगळ्या उपक्रमांमुळे एक दिशा मिळते अभ्यासाची. बारीकसारी गोष्टीमधून नाटकामधले सुद्धा जे प्रसंग असतील त्या प्रसंगातनं सुद्धा मुलांना असं वाटलं की अरे माझं क्षेत्र कोणतं आहे, मला पराक्रमाचा तमाशा दाखवायचा आहे, मी त्या मेरिटमध्ये दाखवीन ना, मी त्या अभ्यासात दाखवीन ना. आणि म्हणूनच आज असंख्य जण वेगळ्या क्षेत्रात काम करतायत. ते खरोखर त्यांचे मेसेज येतात, खूप छान वाटतं. मी तो केवळ निमित्त मात्र. करणारे सगळे विद्यार्थी होते, शिक्षक होते, सहकारी होते, सेवक होते, पण या निमित्त मात्राच्या मागे सुद्धा एक वटवृक्ष होता. त्यांना त्यांच्या गर्भता सकट तोफीच्या तोंडी द्या. आता इथं राज्य आपलं आहे. अरे तुम्ही कोकणची पोरं म्हणजे दर्यावरची मर्द अशी माडाला मडकी लावून दारू काय गाळीत बसला आहात. या दर्या भवानीची भक्ती करा, वैरी निखुंदून काढा. ओम शाम पावेतो या भगव्या झेंड्याचा दरारा पोचला पाहिजे. ह्या एक विरेचं नाव उभारा शिडक आणि व्हा लाटेवरती स्वार. नाही, पण तुम्हाला मी सांगू का, ज्या वेळेला मी मगाशी सांगितलं बोलता बोलता की तुम्ही या शाळेचे माजी विद्यार्थी, इथे शिक्षक, इथले पदाधिकारी, नंतर मुख्याध्यापक, हा जो तुमचा प्रवास आहे हा संस्थेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. कारण संस्थेला अशा पद्धतीचे जे स्वतःला झोकून शाळेच्यासाठी, तुम्ही कधी म्हटलं नाहीत की माझा पगार किती आहे, माझं इन्क्रीमेंट काय मिळाले, मला काय झाले, माझी 11 ते 5 नोकरी आहे, कधी नाही. ज्या ज्या वेळेला तुम्हाला सकाळ तुमच्या डोक्यामध्ये तो पण विषय भिनलेला होता की आपण या शाळेचे, या संस्थेचे निमित्त मात्र आहोत, आपण याचं घडवलं पाहिजे, या शाळेने आपल्याला घडवलंय. हा जो काही तुमच्यावर जो संस्कार झालेला होता त्यावेळेच्या शिक्षकांनी केलेला असेल, तुमच्या घरच्यांनी पण केलेला असेल, तो सगळ्यात माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचा होता. आणि म्हणून मी ज्या वेळेला पदोन्नतीचे विषय करत होतो की नाही ह्या शाळेमध्ये हाच मला मुख्याध्यापक पाहिजे. कारण ही शाळा जर चांगल्या पद्धतीची घडवायची असेल, वरती आणायची असेल आणि या शाळेचं एक नंबरत्व जे आहे, एक नंबर ही शाळा पुण्यातली असली पाहिजे, तर या व्यक्ती इथं पाहिजे. आणि ही जी आहे, हा जो तुम्ही जो माझ्यावर जो विश्वास दाखवला
आणि माझ्या विश्वासाला पण जो तुम्ही पात्र झालात, त्यामुळेच आपण दोघांनी या शाळेचं खूप उंची त्यावेळेला गाठलेली होती. मला अजूनही आठवते. मला ते सगळे असे डोळ्यापुढनं विषय जातात अनेक, इतक्या वर्षानंतर इतक्या सुद्धा. वर्षानंतर पण. खरंय खरंय. म्हणजे आपण त्यावेळेला पाहिलं, तुम्हाला आठवत असेल तर, संपूर्ण वंदे मातरमचा जो उपक्रम आपण सुरू केलेला, अजय पराडांच्या मध्ये अजय पराड होते त्यावेळेला, त्यांना सांगितलं आपण करायचं, आणि मग तो आपण सगळीकडे अनेक शाळा अजून करतायत सगळे विषय. पण आपण जे पायोनियर आपण आहोत. म्हणजे कुठून सुरुवात झाली, न्यू इंग्लिश बाग, असे त्यातले विषय. सर, परंपरा परंपरा हा विषय तुम्ही म्हणाला. तुमची परंपरा, वसा म्हणूया आपण त्याला, घेतला वसा. तसा तो वसा तुम्ही माझ्याकडे दिलात, मी माझ्या सहकाऱ्यांकडे दिला, सहकार्याने त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला. आणि आज इतक्या वर्षानंतर सुद्धा, वर्ष पुढे गेली, काळ पुढे गेला, वेगवेगळी माणसं आली, पण तरी सुद्धा त्याच्या परंपरा आहेत ना, त्या अजूनही तशाच आहेत. मलाही काहीतरी करून दाखवायचं या शाळेसाठी, ही प्रेरणा आहे. केवढी मोठी ऊर्जा यामुळे घडली. सर, आपल्या शाळेमध्ये इथे शुक्ला नावाचे सायंटिस्ट आले होते, आठवत आहे? शुक्ला, ज्यांनी याच्यावरचा अभ्यास आहे, एनर्जीवर, ते इथेच या वर्गामध्ये आले होते. आणि त्यांनी ते सगळे इन्स्ट्रुमेंट घेऊन आले होते प्रत्येक ठिकाणची ऊर्जा मोजण्यासाठी. इथे आल्यानंतर ते असं म्हणाले की या ठिकाणी मला प्रचंड ऊर्जा जाणवते, प्रचंड ऊर्जा जाणवते. मग विचार करत होतो मी की कुठली ऊर्जा आहे ही, कुठली ऊर्जा आहे ही लोकमान्य टिळकांची आहेच आहे, आगरकरांची आहे, चिपळूणकरांची आहे, पण त्याचबरोबर रमणबाग इथं ज्ञानी लोकांचा सत्कार होत होता. त्यांना दक्षिणा दिली जायची. दक्षिणाविषयी सगळ्या बाजूला ठेवू, पण ज्ञानी लोकांचा सत्कार इथं होत होता. म्हणून हा रमणा, म्हणून ही रमणबाग, ही परंपरेचा धागा आहे. जे तुम्ही आता म्हटलात ह्या विषयचं, म्हणून तुम्हाला आठवत असेल आपल्याकडे गजानन महाराजांचं पारायण मी कायम सांगायचो की आपल्या शाळेमध्ये त्यांचं पारायण तुम्ही दरवर्षी करा. आपण इथे करत, अनेक वर्ष करत होतो इथे. ती जी ऊर्जा आहे ना गजानन महाराजांची, ती इतकी प्रचंड असायची पूर्ण त्या सगळ्या प्रोसेसमध्ये. म्हणजे अख्खं तोंडपाठ पोथी गजानन महाराजांची, गजानन विजय म्हणणारे इथे अनेक यायचे. आणि त्यामुळे ती जी काही एनर्जी आहे इथे, सगळी ऊर्जा आहे, त्यामुळे आहे. आपण तो जो वर्ग तो त्याला स्पेशल केला होता बघा, की तिथे आपण सगळे प्रयोग वेगवेगळे करायचे, तो त्यातलाच एक भाग होता त्यावेळेला. आपण त्याला केला, ते सगळं व्यवस्थित सिस्टीम टाकून हे करून सगळे विषय केले. तुम्ही मला म्हणलात की जागा नाहीये, आपण त्या जागेमध्ये तो विषय पूर्ण केला त्यावेळेला. माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडे होती, आणि म्हणून मला खूप खूप माझा तो काळ जो आहे ना, म्हणूया आपण त्याला यशस्विता, या सगळ्या मागे एक वटवृक्ष आणि त्याचबरोबर हात देणारे सहकार्य करणारे. अनेकांच्या मनात त्यावेळी शंका आल्या नसतील का की कसं काय होणार आहे, कसं काय करायचंय? मला विचारलं संस्थेमध्ये, त्याला विचारलं की तेवढं तुम्ही सगळं करणार, आम्ही तुमच्याकडे काही हात मागायला आलो नाही, काही ते हात पसरायला की तुम्ही हे करा, आम्ही हे करणार. हे मी त्यावेळेला संस्थेला ठोकून सांगितलं. पुन्हा ठोकाचा विषय झाला. पण आपण, आणि बेसिकली कसं आहे की त्यावेळेला आपला जो सगळा वर्ग होता, सहकारी आपले होते, ते पण इतके भारलेले होते सगळे की आपल्याला हे करायचं आहे, काही झालं तरी चालेल. भले मला रोज घरी जायला 2 तास उशीर होत असेल तरी पण मला ह्या ज्या गोष्टी करायच्या आहेत, हे वर्ष हे माझ्या दृष्टीने फार महत्वाचं आहे, हे त्यांनी आपल्याला प्रत्येक वेळा सांगितलं. मगाशी जो तुम्ही ऊर्जेचा विषय म्हटला, आपल्याकडे अनेक वेळा पालख्या यायच्या, स्वामी समर्थांच्या, गजानन महाराजांची पालखी अनेक वर्ष आपल्याकडे यायची. ती ऊर्जा आहे या शाळेमध्ये. काय खरंय, अगदी खरंय. खूप अशा मनात आठवणी आहेत, खूप कसं आपल्याला वाटतं की आपण बोलावं, पण बोलता येत नाही काही वेळेला आपल्याला, कारण ते इतकं असं भिनलेलं असतं ना आतमध्ये की काही वेळेला शब्द फुटत नाहीत की आपण काय बोलावं या सगळ्या प्रोसेसमध्ये. पण मला अजूनही आठवते इथे आपण काय पद्धतीने आपण सराव केला, काय केलं, हे केलं,
मुलं कशा पद्धतीने रिस्पॉन्स देत होती. सुरुवातीला थोडंसं त्यांचं हे होतं की आपण काय करायचं, पण नंतर जसं दिवस जायला लागले आपल्यापेक्षा ती पुढे यायची. आपण एखादं म्हणत नको रे बा आज नको करू, नाही 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 आज आपण सराव करायचा असं. शनिवारी 100% उपस्थिती, सगळेजण येणार. आपल्या इथे तालीम होते. माझ्या डोक्यात असं सारखं कारंजच ते वर्ष म्हणजे कल्पनांचं कारंज होतं. सर ते सुरुवातीला मूळ जाणता राजामध्ये एक शिंग वाजतं आणि मग नाटकाला सुरुवात होते. तुम्ही म्हणता एक शिंग वाजतं का, आपल्याला 10 शिंग उभी करायची आहेत. आणि नगारा वाजवायचा आहे. आणि तो नगारा वाजवताना तो उघडा असला पाहिजे, त्याची तब्येत दिसली पाहिजे आणि 10 शिंग. म्हणलं करूया, पण ते पलवान आणायची कुठून. आपली तालीम होती आणि त्या तालमीतला इन्स्ट्रक्टर होता. तो म्हणला माझा पण योगदान त्याच्यामध्ये असेल, या नाटकात असेल, आणि त्याने ते सुरुवातीला तो वाजवला आहे. इथेच आपण नाटकाची ग्रीप घेतली. बरोबर. की ज्यावेळेस सुरुवातीला दिसलं की 10 शिंगवाले उभे आहेत, मागं तुळजाभवानीची प्रतिमा आहे आणि शिंग वाजतायत आणि तो ढाम 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 वाजवतोय उघड्या शरीराचा, तब्येत. इथे आपण जिंकलो सर. अगदी अगदी बरोबर. कारण तुम्हाला सांगितलं ना, सुरुवातीला मुलांना पण शंका होती, पण नंतर जसं झालं आपण म्हणून नको आज नको नको, नाही आज आम्ही सराव करणार, तुम्ही थांबू नका. मला आठवतं एक दिवशी काहीतरी आपली एक बैठक होती. मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही येणार का, ते म्हणले काय करू इथे, मी करू, तुम्ही काही काळजी करू नका, मी सगळं सांभाळतो, तुम्ही इथे का सराव तुमचा चालू ठेवा सगळ्या प्रोसेसमध्ये. कारण सुरुवातीला खूप कष्ट लागले ना मुलांना, काय त्यांना कशा पद्धतीने त्यांना समजून सांगणं, हे करणं, त्यांच्या भूमिका समजून सांगणं, हे खूप मी पाहिले तुम्ही कशा पद्धतीने त्याच्या वेळेला कष्ट घेतले. तुम्ही तुमच्यामध्ये पण ती झिंग वेगळी आलेलीच होती त्यावेळेला. आम्ही तो तुमचा ठोका हा वारसा पुढे चालवला होता. समस्या कितीही होत पुढे जायचंय. काय समस्या आहे म्हणून तर आपण जर नाही केलं तर मग कोण करणार. आपण कधी रडत बसणार नाही, कधी नाही की आपण बघ काय झालं, आता काय करू. लोक समस्यांकडे घाबरून बघतात, आपण समस्यांकडे चॅलेंज म्हणून.